शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावर विविध नोडल अधिकाऱ्यांच्या समन्वय अधिकारी म्हणून जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहे। तसा आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला। दरम्यान निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या कोणाही अधिकारी कर्मचाऱ्याला जिल्हा शल्य चिकित्सकांच्या प्रमाणपत्राशिवाय वैद्यकीय रजा मंजूर करू नये असे निर्देशही देण्यात आले आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांना सभा, मिरवणुका व इतर विविध परवानग्यांसाठी एक खिडकी कक्षाची जबाबदारी अधीक्षक तथा तहसीलदार गजेंद्र मालठाणे यांच्याकडे सोपवण्यात आली। त्यांना अमोल दांडगे व अभिजित पुराणिक हे सहकारी देण्यात आले आहेत। मतदान कर्मचारी प्रशिक्षण व्यवस्था व मनुष्यबळ व्यवस्थापन कक्षाची जबाबदारी खरेदी अधिकारी उमेश खोडके यांच्याकडे, मतदान प्रशिक्षणाची जबाबदारी उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलजेले यांच्याकडे, वाहन अधिग्रहण व वाहन व्यवस्थापनाची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे यांच्याकडे देण्यात आली आहे। निवडणूक निरीक्षक यांचे कामकाज व इतर व्यवस्था जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे व जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी राजेश कावळे यांच्याकडे, तर मीडिया कक्षाची जबाबदारी जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। मतदारांना मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा पुरवणे व मतदान केंद्र सुस्थितीत असल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांची असेल। मतमोजणी केंद्रावरील व्यवस्था व सुरक्षेसंबंधी तसेच जम्बो बॅलेट बॉक्स आदी जबाबदारी उपजिल्हाधिकारी मनोज लोणारकर यांच्याकडे आहे। विदर्भ न्यूज, अमरावती।